गणरायाला वंदन करू। आज या कार्यक्रमा ठिकाणी जमलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा करून माझ्या आगवे गावची ग्रामदेवता जागेश्वर नटेश्वर आणि या गावची ग्रामदेवता या ग्रामदेवतेला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे धर्मरक्षक संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। ज्यांनी शिक्षणाचा पाया रोवला महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ या मंडळानं जी आम्हाला आधी कला सादर करण्याची सुसंधी दिली त्याबद्दल खरोखरच त्यांचे आभारी आहोत। त्याचप्रमाणे माझे प्रतिस्पर्धी शाहीर श्री विकासजी लाभोरे बुवा यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। आज या ठिकाणी माझ्या साकाळी पंचवर्षाचे आलेले सर्व शाहीर मंडळी आणि रसिक प्रेक्षक, त्याचप्रमाणे या पंचवर्षी आणि इतर गावातून आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। लक्ष असू द्या। कोळकरी भानुदास घराण्यातील कैलासवासी रामभाऊ जोगळे यांचे शिष्य श्री चंद्रकांतजी गोताड यांचे वस्ताद शाहीर गणपत मालक आणि रवींद्र मालक यांचे शिष्य मी स्वतः शाहीर संतोष मालक, अभिषेक मालक, अंकुश मालक, आम्ही कलगीवाले आपल्या समोर सादर करतोय कोकणची लोककला। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी माझे जागातीतून खास पप्पूदान आले, माझे मित्रमंडळी आले, त्याचप्रमाणे माझे गुरु समान श्री नारायणजी पालवकर आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे विलासजी पालवकर, लक्ष्मण सावंत, पांडुरंग जोशी, सौरभ जोशी, संदीप ठीक, सुनील वीर या सर्व मंडळींना शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी नाकरे गावचे सुपुत्र युट्यूबर सुशील शिंदे नाकरेकर यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या सर्व युट्यूबर मंडळींना आमचा आगवेकर मंडळींचा शाहिरी मानाचा मुद्रा। रसिको आज या ठिकाणी माझे ढोलकीला साथ देत आहेत तो माझा पुतण्या भावेश मालक आणि भाऊ रवींद्र मालक, कीबोर्डला साथ देतोय तोही माझा पुतण्या आहे तुषार मालक, पॅडला साथ देतोय तोही माझा पुतण्या आहे दीपेश मालक, आणि तो बेंजोला साथ देणारा माझा पुतण्या। बघा हा जो ग्रुप आहे तो माझा स्वतःचा ग्रुप आहे आणि माझा तो बँजोला देणारा साथ माझा समीर मालक हा काही कारणास्तव मुंबईला गेलाय, अचानक जाणं झालंय आणि मी त्याच्यासाठी थोडीशी हीच वाटते मला, कारण ते काही कारणास्तव त्याला अचानक मुंबईला जावं लागलं। तर मला बँजोला साथ देतोय
आमचा सूरज वेगळे आणि जो माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत ते विघ्नहर्ता साऊंड उंटी प्रज्योत गव्हाणी आणि श्री दावा दादा याचा सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आम्हाला दोन्ही कलाकारांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करा अशी आशा बाळगतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. शारदा मूळ चत्वार माता योगवंत अनंत या राघवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माळशिरस हा पंढरीचा पाया. आज आणि हो सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो. आणि आज दहीहंडीच्या निमित्तानं जो आज कार्यक्रम आहे या मंडळानं आयोजित केलेला आहे खास करून विठ्ठल मंदिरामध्ये केलेला आहे. खूप आभार त्यांचं. म्हणून काय म्हणतो बघा माळशिरस हा पंढरीचा पाया अन पंढरीच्या आधीचे नांदला माझा विठुराया. पूर्वजन्माती रुक्मिणी पद्मावती ही भार्या. पूर्वजन्माती रुक्मिणी ही पद्मावती ही भार्या. अन श्री क्षेत्र हे आनंदाची माया. श्री क्षेत्र हे पंढरपूर आनंदाची माया. श्री क्षेत्र पंढरपूर हे आनंदाची माया. आणि आम्ही शाहीर आलो या दोन आंबा गावामध्ये तुझे गीत गाया. म्हणून काय बोलतोय लक्ष असू द्या.
विठ्ठला तूच दिला राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला ओ मूर्ती सावळी तुझा महिमा अपार हात कटेवरी देवा उभा विठेवर मूर्ती सावळी तुझा महिमा अपार हात कटेवरी देवा उभा विठेवर रूप हे सुंदर तुझे रूप हे सुंदर राजा पंढरीचा राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला पंढरीला पार करी पायी पायी जाती पंढरीला हे पंढरीला वाढ करी पायी पायी जाती झाड मृदुंगाच्या संग विना त्यांच्या हाती झाड मृदुंगाच्या संग विना त्यांच्या हाती झाड मृदुंगाच्या संग विना त्यांच्या हाती हरी भजनात दंग होऊन गाती हरी भजनात दंग होऊन गाती तुळस डोई घेऊन दिशान तुळस डोई घेऊन दिशान तुळस डोई घेऊन दिशान ओ स्वप्न हे साकार हो गरीबी स्वप्न हे साकार राजा पंढरीचा माय बाप राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला 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 शीघ्र कवी राम भाव होत ध्यानिवंत शीघ्र कवी शीघ्र कवी राम भाव होत ध्यानिवंत त्यांचे शिष्य लाभले गुरु चंद्रकांत त्यांचे शिष्य लाभले गुरु चंद्रकांत त्यांचे शिष्य लाभले गुरु चंद्रकांत गणपत रवी आणि अमावसनाथ गणपत रवी आणि अमावसनाथ अंकुशाचे आहे रणी साथ अभि अंकुशाचे आहे रणी अभि अंकुशाचे आहे रणी ओ संकुश शाही विकासो संकुश शाही राजा पंढरीचा माय बाप राजा पंढरीचा माय बाप विठ्ठला तूच दिला 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 मूर्ती सावळी तुझा महिमा अपार
अखंड नागेश्वरीचा वैकुंठवासी रामभाऊ जोगळे यांचा जय जयकार असो गुरुवर्य चंद्रकांतजी गोताड यांचा विजय असो गुरुवर्य नारायणजी मालवकर यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय आई संभा वागले मराठी वादे की विजय धन्यवाद। या कार्यक्रमासाठी हौशी पप्पू दादा कुवार आलेले आहेत, त्याचप्रमाणे किशोर येगे, संजय भोगले, दर्शन भोगले आणि या सर्व मंडळींचे आभार एवढे लांब आल्याबद्दल। पैसा आले पैसे, तुम्ही सगळे गप्पा आहे। हॅलो, रसिक प्रेक्षक शांत आहेत, कसा बारीला रंग येणार? पैसे मोबाईलच वाक्य आहे, पैसे। हा बघा, विलास शेठ पाचपुडे करपुडे चिरा कंस्ट्रक्शन यांच्याकडून 1000 रुपये आलेले आहेत पैसे। हा त्याचप्रमाणे श्री नारायण बुवा पालोकर गुरुबंधू गुरुतडे पालोकरवाडी यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत। गुरुबंधू विलास पालोकर यांच्याकडून 251 रुपये आलेले आहेत। त्याचप्रमाणे पांडुरंग जोशी बुवा आगवे जोशीवाडी यांच्याकडून 201 रुपये आलेले आहेत। त्याचप्रमाणे गणाधीश कला केंद्र आगवे किशोर प्रकाश शेरिये यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत। आम्ही श्रीकृपा नृत्य कला पदक आगवे जाकादेवी पंचक्रोशी आपला आभारी आहोत। धन्यवाद। हॅलो, बघा काही दिवसावरच गणपतीचं आगमन होणार आहे आणि या गणपतीच्या सणासाठी आपण वेळेत काम करून 4 पैसे कमवायचं बघतोय। हा सण कसा आनंदात साजरा होईल हे आपण बघतोय।
जे मिळवण्याचं काम करतो आणि या गणपतीच्या सणासाठी राब राबून आपण आपला खर्च भागवत असतो. त्यासाठी बघा गट साजरा करतोय, लक्षात असू द्या. तुझ्या भक्तीचे मी गीत रणात गाण्यास आलो, तुझ्या भक्तीचे गीत रणात गाण्यास आलो. ब्रह्मस्वरूप रूप गणेशा तुझे पाहण्यास आलो. शायरी साज कडवून रणात धावून आलो, शायरी साज कडवून रणात धावून आलो. अन कला गुणांचा कलावंत मी हे गणराया तुझ्या भक्तीत नालो. म्हणून काय म्हणायचं आहे, अवनी नटून देई आठवण, सरळ वरिस निरोप घेऊन. काय म्हणतोय, ही सृष्टी ही भूमाता सगळी नटून सजलेली आहे आणि या गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट बघतोय. म्हणून काय म्हणतोय, अवनी नटून देई आठवण, सरळ वरिस निरोप घेऊन. केव्हा घडे तुझं दर्शन, हे देवराया केव्हा घडे तुझं दर्शन. हे कधी येणार तू परतून देवा, आतुर माझ मन. हे कधी येणार तू परतून देवा, आतुर माझ मन. Thank you.
गट झालेला आहे. गवडं तिकडे वळतोय, लक्ष असू द्या. आज जो गवळणीचा विषय आहे हा या कानाच्या खोड्या ह्या विषयावरती आहे. बघा, श्रीकृष्ण हा नेहमीच खोड्या करत असतो. तर दही दुधाचे माठ फोडणं, राजेचा रस्ता अडवणं, असं काही बरंच त्याचं चालू असतं. या तुम्हाला पण माहिती आहे आणि सर्वांना माहिती आहे. जो आजचा विषय आहे, राधा पाण्याला चाललेली असते आणि जो श्रीकृष्ण आहे तो त्याची वाट अडवत असतो. ते झाल्यानंतर राधा बाजाराला जाते. बाजाराला जात असताना श्रीकृष्ण त्याची माठ फोडतो. हा विषय या गवळणीत तुम्ही सादर करतोय, लक्षात घ्या.
त्या हंडीवर होता त्या माठाला पाहून हा काना बघा कसा लाल सांडतो तो दया दुधाने भरलेला माठ मातीचा होता तो दया दुधाने दुधाने माठ भरलेला मातीचा होता आणि त्या मातीच्या भांड्यात या कानाचा जीव होता. आता बघा हा काना कसा सवरण गाड्यांना घेऊन या राधेचे माठ फोडतो. हे बघा सुदामाची घेऊन सात असतात ना कानाबरोबर वाकड्या बोकड्या हा करतोय काय म्हणतोय अरे सुदामाची घेऊन सात कानाडवी तो आमची वाट हे सुदामाची घेऊन साथ आडवी तो आमची वाट रोजच येऊन बसतो हलपून धावतो या आमच्या माग कशासाठी खोड्या काढण्यासाठी दहीदूध खाण्यासाठी माठ फोडण्यासाठी म्हणून बोलतोय रोजच येऊन बसतो हलपून धावतो या आमच्या माग हे औचित येऊन या राधेला गाठून हे औचित येऊन या राधेला गाठून उतरविल माठल म्हणजे हा काढा मध्येच येतो आम्हाला अडवतो आमच्या दायित्वाचे माठ फोडतो आमच्या शिरावरचे ते डोक्यावरचे माठ घेतलेले असतात ते खाली उतरवायला लागतो म्हणून म्हणतोय औचित येऊन या राधेला गाठून उतरविल माठल कान्या हात लावीता फुटल हात लावीता फुटल या श्यामन ताटल वा श्याम काना काय म्हणायचं हात लावीता फुटल या श्यामने ताटल सुदामाची घेऊन साथ आडवी तो आमची वाट सुदामाची घेऊन साथ आडवी तो आमची वाट येऊन बसतो हलपून धावतो या आमच्या माग औचित येऊन या राधेला गाठून हे औचित येऊन राधेला गाठून उतरविल माठल हात लावीता फुटल हात लावीता फुटल या श्याम नाटल हात लावीता फुटल दहीदूध श्याम नाटल हात लावीता फुटल या श्याम नाटल हात लावीता फुटल या श्याम नाटल
नाही लागत मला वाटलं हात लावी का फुटलं हात लावी का फुटलं याच्या भरतोय पोट बसला तोंडात घालून पोट साठून कुटून भरतोय पोट बसला तोंडात घालून पोट तरी माथ्याने यात्रेच ओट तरी मनात हा फुट आनंदाचा मोर सवाड थोर आनंदाचा मोर सवाड थोर चोऱ्या करून हे माझं हात लावी का फुटलं हात लावी का फुटलं या श्याम काटलं 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 सुधा मासे उठतात आणि तो आमची वाट सुधा मासे उठतात आणि तो आमची वाट बक्षीस आले प्रश्न उत्तर हा विषय असतो प्रतिस्पर्धी शाहीरांना लांबोरी बुवांना आमच्या प्रश्नाची प्रत दिलेली आहे पण हा सगळा जो जनसमुदाय जमलाय त्यांच्यासाठी माहिती पाहिजे म्हणून आमचा विषय आजचा आपल्या समोर सादर करतोय लक्ष असू द्या विषय असा आहे बघा आम्ही जाकादेवी पर्यटन प्रसिद्धील आगवे आमचं गाव जाकादेवी पंचकृषीतील आगवे आमचं गाव आणि संतोष मालक माझं नाव बरोबर ना जाकादेवी पंचकृषीतील आगवे आमचं गाव शाहीर संतोष मालक माझं नाव आणि आमचा जो आता विषय आहे तो पण तसाच आहे विषय असा आहे पूर्वी पुराणामध्ये आता नाही पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला कोण पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला तो कोणत्या वंशाचा होता तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत कोणतं बघा प्रश्न साधा सोपा सुटसुटीत आहे बुवा त्यांचं उत्तर द्यायचा प्रयत्न करणारच आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका पूर्वी पुराणामध्ये मालक नावाचा पराक्रमी क्षत्रिय होऊन गेला तो कोणत्या वंशाचा होता तो कोणाचा नातू होता आणि त्याचं दैवत कोणतं आजच्या बारीचा विषय हा लांबोरे बुवांसाठी आहे एक टीप आहे बुवा शिव आणि माया शिव आणि माया यापासून झालेला आठवा मूळ पुरुष मालक हे उत्तर सांगायचं नाही शिव आणि माया यापासून झालेला आठवा मूळ पुरुष मालक हे उत्तर सांगू नये धन्यवाद
अनंत गुणाची आधी माया माझी अनंत गुणाची येथे अन्याय असणार नाही आणि जो नित्य नेमाने भजतो तो कधी फसणार नाही या भूमीवर न्याय देणारे कितीही चुकले या भूमीवर न्याय देणारे कितीही चुकले आदिशक्ती कधी चुकणार नाही हे विडले तिने सृष्टीत जाळे ती पुन्हा पुढे कधी झुकणार नाही म्हणून काय म्हणतोय देतो इशारा तुम्हा शाळेला पडलत या मारीला काय म्हणतोय बुवा लक्ष द्या माझा विषय तसा आहे देतो इशारा तुम्हा शाळेला पडलत या मारीला आगवी गरमी कलगीवाला पुन्हा पुढे ना झुकला अरे पुन्हा पुढे ना झुकला आजवरी हा बालप बुवा कधी न माग सरला 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 उदे तुझी सारा तुझा शाहीरा परिणत या मारिला रागवे कलगी कलगी वाला पुन्हा पुढे ना झुकला अरे पुन्हा पुढे ना झुकला आजवरी हा बालप बुवा कधी न माग सरला आजवरी हा बालप बुवा कधी न माग सरला गुरुचा केला सवाल रे तुम्हाला पुराण आधी बोला सत्य उत्तर पटवा सवेला उत्तर पटवा सवेला सत्य उत्तर पटवा सवेला कलगी दुर्याचा डबल बारीचा बोडरणी रंगला कलगी दुर्याचा डबल बारीचा बोडरणी रंगला औ बोडरणी रंगला आजवरी हा मालव बुवा कधी न माग सरला 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 ऐकून घ्या मोठीत कशी पडले माझ्याची गाठ कशी पडले माझ्याची गाठ कशी पडले माझ्याची गाठ बघा 2 वर्षानंतर असं वाटलं होतं की लांबोरी मोबाईलचे आज या बालपाची गाठ तेव्हा नाही केव्हा तरी पडेल बुवा तुमच्याकडून पण मला काहीतरी शिकायला मिळेल कारण तुम्ही नावारूपाल आलेले शाहीर आहेत या कलेचा गर्व करताय तुम्ही म्हणजे ही कला जोपासण्याचं काम करताय म्हणून बसतोय ऐकून घ्या कशी पडली माझ्याची भेट कशी पडली माझ्याची कशी पडली माझ्याची नको गर्वान होऊ काट नाही तर माझ्याची आहे काट माझ्याची आहे काट नाही तर माझ्याची आहे काट नको गर्वान होऊ काट नको गर्वान होऊ काट नाही तर माझ्याची आहे काट माझ्याची आहे काट नाही तर माझ्याची आहे काट हे भले
वाड्याला पडलोय भारी समजत आज तुम्हाला अहो भल्या वाड्याला पडलोय भारी समजत आज तुम्हाला अहो समजत आज तुम्हाला आज मरी हा बाल बघू कधी न माग सरला आज मरी हा बाल बघू कधी न माग सरला आज मरी हा बाल बघू कधी न माग सरला आज मरी हा बाल बघू कधी न माग सरला आगे तू इशारा तू माझ्या दिला पहिला तुझ्या आगे कलमी कलमी वाला पुन्हा पुढे नाचला ओ पुन्हा पुढे नाचला प्रतिस्पर्धी शाहीर लाखोरी बुवा यांना पहिल्या बारीचा शुभेच्छा देतो आणि माझी पहिली बारी संपवतो.